हाय एव्हरीवन. बाहेरचं वातावरण बघून तुम्हाला वाटलंच असेल की पाऊस येतो की काय, पण नाही. पावसाची तर आता पुन्हा एकदा वाट बघावीच लागत आहे. गेले मागचे 2-3 आठवडे इतकी छान पावसाला सुरुवात चालू झाली होती आणि 2-3 दिवस, 3 दिवस, 4 दिवस कंटिन्यू मस्त पाऊस पडत होता. वातावरण पण एकदम फ्रेश होतं आणि खूप छान वाटत होतं आणि पुन्हा एकदा पावसाने सुट्टी घेतली आणि आता खूप वाट बघावी लागते. सो एकच प्रार्थना करूया आपण सर्वजण की पुन्हा एकदा निसर्गाने छान मनसोक्त असं बरसायला हवं आणि सगळीकडे मस्त छान पाऊस पडायला हवा. चला तर संध्याकाळचं जेवणाचं पण बघायचं होतं. तर जेवण बनवायला थोडा उशीर होता, तर आमच्याकडे येणार होते पाहुणे. पाहुणे म्हणजे आमच्याच घरचे लोकं. त्याच्या आधी ना माझ्या जिभेचे चोचले खूपच असतात. माझे पण आणि माझ्या मुलांचे पण. असे छान मस्त गुलाबजाम बनवून घेतले. आता गुलाबजामचे कसं थोडंसं पॅकेट वगैरे मला ना ठेवावंच लागतं आणि कधी आठवण आली तर लगेच पटकन बनवता येतील असं आणि थोडेच बनवते. कधी आठवण आली तर पटकन बनवता येतात आणि त्यानंतर बघा आज किचनमध्ये वेगळंच कोणतरी जेवण बनवते. तर ही आहे माझी वहिनी, म्हणजे माझा भाऊ इथंच राहतो. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. सुट्टी असली की आम्ही त्यांच्याकडे जेवायला जातो आणि कधी ते आमच्याकडे जेवायला येतात. म्हणजे आलटून-पालटून एखाद्या महिन्यात आम्ही ना असं करत असतो आणि छान वाटतं. पण माझा एक छान फायदा होतो काय माहिती आहे? तर तिकडे गेली की ती जेवण बनवते आणि इकडे आली की ती जेवण बनवते. त्याच्यामुळे ना माझं दोघीकडे ना सुट्टीच मिळते आणि मस्त वाटतं असं दुसऱ्याच्या हाताचं कधीतरी छान जेवण मिळालं ना, त्या दिवशी ना म्हणजे टेस्ट पण वेगळी असते आणि त्या दिवशी ना जास्त पण जेवण जातं. बघा ना, घरी आपण जेवण बनवतो त्यापेक्षा हॉटेलला गेल्यावर जास्त जेवतो आणि घरी तेच काही तसंच प्रकारचं काहीतरी बनवलं तर काहीतरी कमी ना कमी आपल्याला भासत असते. तर जास्त नाही, पण अगदी साधं सिंपल आम्ही जेवण बनवलं. आता सध्या आंब्याचा सीझन पण संपेल, तर त्याआधीच म्हटलं आपण पुन्हा एकदा सगळेजण मिळून मस्त जेवण बनवूया आणि एक सोबत असं छान जेवण करूया म्हटलं. तर डाळ-भात, पुरी, आंब्याचा रस, मस्त सुकी भाजी असं छान जेवण होतं. आणि जेवण वगैरे झालं, गप्पा वगैरे मारल्या, बराच वेळ होते ते गेले. त्यानंतर माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे, जी 6 महिन्याची झाली आहे आणि तिचा अन्नप्राशनचा कार्यक्रम होता. आता ती झोपली होती म्हणून आम्ही त्यांनी ना खूप लेट म्हणजे 9:30 ते 9:30च्या आसपास हा कार्यक्रम झाला. आणि ती ना इतकी छान मस्त बसली होती आणि तिचं सगळं लक्ष ना सगळ्या या खाण्याकडे होतं. सजावट पण खूप छान केली होती त्यांनी. तर तिला म्हटलं, "बाई आता तू फक्त यांच्याकडे बघत बैस, कारण आता तरी तू सध्या याच्यापैकी काहीच खाऊ शकत नाही आणि हे सगळं खाण्याचं काम आम्ही सगळे करतो. तू फक्त आता बघतच बैस आणि आता सध्या तरी तुला फक्त पेस्ट वगैरे एवढंच खायचं आहे. अजून तर तुला काही याच्यातलं मिळणार नाही." तर छान बसली होती आणि कार्यक्रमही खूप छान झाला. बाय.